स्टार्ट. नमस्कार, मी मानसी सहस्त्रबुद्धे. आज तुमच्या पुढे मी एका विशिष्ट कंपनीबद्दलचे काही प्रोडक्ट्स आहेत, जी प्रोडक्ट्स मी स्वतः अनुभवलेली आहेत आणि ती खूप छान असल्यामुळे त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा आजचा हा व्हिडिओ आहे. तर सुरुवातीला आपण बघूया ॲटॉमी कंपनीची महत्वाची आणि खूप काळ आपल्याला टिकणारी अशी वस्तू आहे ती म्हणजे टूथब्रश. टूथब्रश हे नॉर्मली आपण जे वापरतो, जे आपल्या मार्केटमधले असतात, ते तुम्ही जेव्हा दातावर फिरवता तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होते की ते खूप हार्ड आहे. त्यावेळेला तुमचा फिलिंग असं असतं की वा, माझे दात खूप छान चकाकणार आहेत किंवा छान त्याच्यातली जी काही कीड आहे किंवा काही जे असेल ते स्वच्छ होणार आहेत. ही तुमची मी असं म्हणेन की ही तुमची मेंटॅलिटी ही तुम्हाला काही माहिती नसल्यामुळेची आहे. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय आहे आणि आपण जे वापरतो ब्रश त्याच्यामध्ये काय आहे, तर आपण जे ब्रश वापरतो ते आपल्याला 3 महिन्यांनी बदलावे लागतात. नॉर्मली कोणी आपण असं 6 महिने तो ब्रश कंटिन्यू करत नाही. त्याच्या मागचं कारण काय असतं, तर आपला ब्रश हा वापरल्यानंतर त्याच्यातले जे ब्रशचे जे दाते असतात ते पूर्ण बेंड होतात, खूप काळ ते साथ देत नाहीत आणि ते अशा प्रकारे थोडे जरी अनिवन झाले तरी आपले दात नीट स्वच्छ होत नाही. सो अशा प्रकारचे आपले हे ब्रश असतात आणि जेव्हा तुम्ही ते दातांवर घासता तेव्हा तुम्हाला जो फील येतो की नाही, माझे दात आता खूप मस्त निघणार, कारण त्याचा तो हार्डनेस जो असतो तो ह्याच्यामध्ये सॉफ्टनेस आहे या ब्रशमध्ये. पण तो हार्डनेस जो तुम्ही वापरताय आता तो दात स्वच्छ करत नाहीये, तो डेली बेसिसवरती तुमचे दात डॅमेज करतो थोडे थोडे. का? कारण आपण जे वापरतोय ब्रश त्याचं जे प्लास्टिक आहे ते रिसायकल केलेलं प्लास्टिक. हे रिसायकल प्लास्टिक हे दातांसाठी खूप हानिकारक असतं आणि म्हणून तो ब्रश तुम्हाला 3 महिन्याच्या वर जात नाही, कारण तो लगेच खराब होतो. तर ह्याकरता खास मी तुम्हाला या ब्रशची माहिती का करून देते की हे जे ॲटॉमी साऊथ कोरियन कंपनी आहे, तिचे हे जे ब्रश आहेत ह्याच्या ब्रशचं जे दाते आहेत किंवा जो पुढचा जो भाग आहे ज्याच्याने आपण दात घासतो ते कशाने बनवलेत माहितीये, ते गोल्डन पावडर कोटिंग केले. गोल्डन पावडर कोटिंग म्हणजे काय, तर सोना हा जो धातू आहे तो काही म्हणजे थोड्याफार प्रमाणे घासला जातो किंवा घासल्यानंतर जो त्याचा जो भुगा असतो ना त्याचा वापर आपल्या ह्या ब्रशमध्ये त्यांनी केलेला आहे. सो ह्याची ड्युरेबिलिटी कमीत कमी 2 ते 2.5 अगदी 3 वर्ष म्हटलं तरी चालेल. 3 वर्षापर्यंत हा ब्रश तसाच राहतो, कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं तो धातू वापरलेला आहे. त्यामुळे त्याची जी दाताची जी म्हणजे त्या दाताच्या ब्रशची जी लेवल आहे ती तशीच सारखी राहते, ते बेंड होत नाहीत आणि त्याची ड्युरेबिलिटी ही 2 ते 3 वर्षाची. सो हातात तुम्ही जेव्हा ब्रश घेऊन घासता ना तेव्हा सुद्धा त्याचा एक ग्रीप आहे, त्याला ॲटॉमीचा जो सिम्बॉल त्याच्यामध्ये एम्बोसिंग केलेला आहे ते. आणि तो जनरल जर तुम्ही ब्रश, आता हा मी ब्रश दाखवते तो लहान मुलांचा आहे, हा ब्रश आहे तो लहान मुलांचा आहे, कारण ह्याची जी लेंथ आहे इकडची ब्रशची ती छोटी आहे, फरक इतकाच आहे. आणि आता मी तुम्हाला मोठ्यांचा ब्रश दाखवते, तो असा आहे. ह्याला धरायला थोडा फरक आहे, थोडा मोठा आहे आणि ह्याला अशी एक कॅप घातलेली असते आणि हे गोल्डन पावडर कोटिंग केलंय पूर्ण. दिसतंय बघा, ह्याचा रंग सुद्धा तुम्हाला कळण्यात येईल. आपले जे ब्रश आहेत त्याचा ब्रशचा रंग कसा असतो, पांढरा असतो, ऑफ व्हाईटमध्ये जातो, पण हा जो आहे तो पूर्ण गोल्डन तुम्हाला कलर दिसेल आणि हा कलर तुमचा 2 ते 3 वर्ष असाच राहतो. त्याची ड्युरेबिलिटी जी आहे ती आपल्याला महत्वाची असते आणि तो सॉफ्ट आहे, म्हणून तो असं नाही की तो तुमच्या दातावर फिरल्यावरती त्याचा तुम्हाला जो हार्डनेस जाणवतो आणि मग त्यापर्यंत तुम्हाला असं वाटतं की हा माझे दात खूप छान निघालेत, तर ते चुकीचं आहे. ह्या ब्रशने तुम्हाला तुमचा हा ब्रश आणि असा निमुळता ब्रशची ही जी क्वालिटी आहे ना त्याच्याने तो ब्रश तुमच्या दाढेच्या अगदी अक्कलदाढेच्या कोपऱ्यापर्यंत जातो. संपूर्णपणे तुमचे दात क्लीन होतात आणि स्वच्छ राहतात. सो ह्याला अशी कॅप असते आणि हा ब्रश आहे तो मोठ्यांसाठी. त्याची फक्त लेंथ इकडची जरा जास्त आहे एवढंच लांबीला. बाकी हे दोन्ही ब्रश म्हणजे हा लहानांसाठी आणि हा मोठ्यांसाठी. हा सिंगल ब्रशची आपल्याला घेतलं तर किंमत 125 रुपये आहे. सांगायचं तात्पर्य आहे की ते खूप टिकायला चांगले आहे, प्लस अँटी फंगल आहे. तुम्ही ब्रश धुवून ठेवलात ग्लासमध्ये, चुकून तुमचा ब्रश नाही हाताने नीट धुतला गेला तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल येत नाही किंवा कुबटपणा राहत नाही, असा तो अँटी फंगल ब्रश आहे.
आणि टिकायलाही मजबूत आहे आणि तुमच्या हायजीनसाठी पण तो तुमच्या दातांची खूप छान स्वच्छता करतो. सो हे झालं आपल्या ब्रशबद्दलचं प्रॉडक्ट. आता मी तुम्हाला ॲटॉमीची टूथपेस्ट दाखवणार आहे. ॲटॉमीची जसे ब्रश आहेत ना तशीच टूथपेस्ट पण त्यांनी काढली. पण ही टूथपेस्ट आहे ना ती लिटरली म्हणजे मी बघा काय सांगू शकते मी तुम्हाला ह्याच्याबद्दल. ही मल्टीपर्पज ह्याचे यूज खूप आहे. म्हणजे सांगितल्यावर कदाचित विश्वास नाही बसणार, पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला मी ती दाखवते सांगते पण. ह्याच्यामध्ये ही जी टूथपेस्ट आहे 50 ग्रॅम आहे. ह्याची किंमत 150 रुपये आहे. ह्याच्यातच मोठी टूथपेस्ट येते ती 200 ग्रॅम आहे याच्यामध्ये आणि त्याची किंमत 400 रुपये. बरं, ह्या टूथपेस्टमध्ये काय असतं तर ह्या टूथपेस्टमध्ये वापरतात ते म्हणजे प्रोपोलिन वापरतात. प्रोपोलिन आणि ग्रीन टीचं ह्याच्यामध्ये इंटरनल इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यामध्ये. प्रोपोलिन म्हणजे काय तर हनीची मधमाशीच्या ज्या बिया म्हणजे त्या ज्या काही पोळ्यात असतात त्याचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. आणि दुसरं म्हणजे ग्रीन टीचा वापर केला जातो. ह्याने काय होतं तर तुमच्या दातांमध्ये जी कॅव्हिटी होते किंवा तुमच्या दातामध्ये काही वेळेला हिरड्यांना स्वेलिंग येतं तर ह्या सगळ्याचं रक्षण ही टूथपेस्ट करते. आणि प्लस ह्या टूथपेस्टच्या मध्ये ह्या ज्या इन्ग्रेडियंट्स आहेत ह्या इतरही आपल्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कार्य करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टूथपेस्ट तुम्हाला तुमचा श्वासाला येणारी दुर्गंधी पूर्ण दूर करते. दुसरं म्हणजे एक जनरल साधारण एज म्हणजे लहान मुलांचं एज असतं त्या एजमध्ये साधारणपणे मुलं चॉकलेट्स खातात किंवा काही स्वीट्स वगैरे जास्त खाल्ली जातात त्यांची, तर त्याच्यामध्ये सुद्धा दातांना एक प्रकारची कळ लागते. आणि साधारण एज आपलं झालं की एक 40-50 एज नंतर सुद्धा दात थोडेसे हे होतात, थोडे डॅमेज झालेले असतात वयापर्यंत. तर त्याच्यात सुद्धा त्याच्यामध्ये ज्या कळा येतात, स्पेशली आपण काही गोड खातो किंवा आईस्क्रीम खातो, चॉकलेट्स खातो, ह्या वयाला ते झेपत नाही आणि मग त्यातनं तुम्हाला कळा मारतात. तर जेव्हा तुम्हाला किंवा काही वेळेला काय होतं ऑल ऑफ सडन काहीतरी एखाद्या दाताला जखम झाल्यासारखं वाटतं किंवा हिरडीतनं पू येतो, पस येतो किंवा ब्लड येतं. हे जे टेम्पररी बेसिसमध्येच असतं झालेलं काहीतरी जखम होते, पण मग तेव्हा आपण खूप लगेचच डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते आपल्याला, कारण आपल्याकडे काही दुसरा इलाज नसतो. रादर आपण काहीतरी पेनकिलर्स येतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. तर ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही ही टूथपेस्ट त्यावेळेला तुम्हाला त्या जागेवरती कमीत कमी 3 दिवस चोळून लावायची. ती तिथे रब करून चोळून तुम्ही लावून सोडून द्यायची. ती तुमच्या इनर साईड म्हणजे तुमच्या इंटरनल ह्याला पण काही प्रॉब्लेम करत नाही. त्याच्यापासून निश्चिंत राहा, त्याने काही तुम्हाला धोका नाहीये. आणि ती तुम्ही 3 दिवस सलग लावली तर तुम्हाला त्याचा फरक काय येतो तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा आणि उलट मला कळवा. खूप छान रिझल्ट आहे. तुमची ती दाताची कळ निघून जाते, येणारं ब्लड थांबतं. माझ्या स्वतःच्या मुलीच्या दाढेवरती मी ह्याचा प्रयोग करून बघितला आहे आणि लिटरली विदिन 3 to 4 डेजमध्ये तिचा तो दाताची साईड सगळी क्लिअर झाली. तर ही दातांसाठी तर आहेच, हिरड्यांसाठी किंवा कॅव्हिटीसाठी, दातांमधल्या कळांसाठी तर उपयोगी आहेच आहे. प्लस ह्याचे मल्टीपर्पज यूज काय तर ही पेस्ट तुमच्या जेव्हा आपल्याला तोंड येतं बघा, तोंड आल्यानंतर सुद्धा आपल्याला आतमध्ये जे फोडी येतात त्याच्यामध्ये प्रचंड कळा येतात, आपल्याला सहन होत नाही तोंड येणं, त्याच्यावरती ही एकदम सुपर एकदम रिझल्ट देणारी अशी टूथपेस्ट आहे. ते जे काही फोड आहे, एखादा फोड दुसरा फोड असेल तरी त्याला तुम्ही रोज रात्री झोपताना किंवा दिवसातनं 2दा ती पेस्ट ही पेस्ट आहे ना ही आपल्या टूथपेस्ट सारखी नाही आहे. ही पेस्ट कशी आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ती प्रेस करून येते बाहेर तेव्हा तुम्हाला एक ट्रान्सपरंट जेल दिसेल आणि त्याचा एक वेगळाच सुगंध पण आहे, तोही तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि ती तुम्हाला त्यात छाले म्हणतात हिंदीमध्ये त्याला, आणि आपण म्हणतो तोंड येणं, त्याच्यावर फोड येतात आणि त्याला तुम्ही ती रब करून चोळून लावायची. बघा तुम्हाला त्याच्यावरती काय इफेक्ट होईल. दुसरा त्याचा उपयोग बरेच आहेत, सांगितलं तर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास होणार नाही, पण एक्सपिरियन्स करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल. जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचंय, तुमचा चेहरा खूप डल वाटतोय, तुम्हाला असं वाटतं अरे यार मला आज आता पार्टीला जायचंय, मिटिंगला जायचंय, पण तुमचा चेहरा खूपच हे दिसेल, तर अशा वेळेला तुम्ही ही पेस्ट चेहऱ्याला 10 मिनिटं लावून ठेवा. खूप मसाज पण नाही करायचंय, फक्त त्याचं एक कोटिंग द्यायचंय तुम्हाला चेहऱ्याला आणि 10 ते 15 मिनिटांनी तुम्हाला चेहरा धुतला तर तुम्हाला तुमचा फेशियलचा ग्लो दिसेल. अशा प्रकारची ही पेस्ट तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकाराने, जसं की आता बरेचसे लोक चेन स्मोकर असतात, त्यांचे लिप्सचे कलर ते काळे झालेले असतात, त्याच्यावरती सुद्धा ही पेस्ट लावा. रोज रेग्युलर रात्री तुमच्या ओठांचा कलर बदललेला दिसेल.
बऱ्याच जणांच्या दातांवर पिवळी झाक आलेली असते. ही पिवळी झाक कशी दूर करायची, तर आपली ही पेस्टच तुम्हाला साथ देणार. त्याच्यात ही पेस्ट तुम्ही रोज रात्री झोपताना तुमच्या संपूर्ण दातांवर, किंवा जे दात तुमचे पिवळे, काही जणांचे 2च पिवळे होतात, कोपऱ्यातले 2 पिवळे होतात, पुढचे 2 पिवळे होतात, असंही होतं. तर त्याच्यावरती तुम्ही चोळून लावली तर तुम्हाला त्याचा इफेक्ट लगेचच मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला सपोज काही खरचटलं किंवा भाजलं जरी स्किनवरती, तरी सुद्धा ही पेस्ट तुम्हाला यूज करता येणार आहे. याने तुम्हाला ती लावून तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला रनिंग नोज इतकं होतं की आपण ते सहन करू शकत नाही. त्यावेळेला जर तुम्ही गरम पाणी उकळवून ह्याच्यातली एक छोटीशी गोळी करून ह्या जेलची टाकली तुम्ही आणि त्याची जी स्टीम घेतलीत ना, तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं रनिंग नोज स्टॉप होणार आहे. त्याच्यातनं पण तुम्हाला रिलीफ मिळणार आहे. तुम्हाला जर सिव्हिअर हेडेक होत असेल तरी ही जेल म्हणजे ही आपली पेस्ट तुम्ही जर कपाळाला लावून झोपला अर्धा तास, तरी तुम्हाला त्याच्यातनं रिलीफ मिळतो. सो ह्याला म्हणतात ना, असलेले अनेक मल्टीपर्पज सोरियासिस सारखा जो रोग आहे त्याच्यावर सुद्धा ही पेस्ट मोठ्या प्रमाणात काम करते आहे. त्यांना सुद्धा ह्याचे रिझल्ट्स 100% मिळत आहेत. दे आर सो हॅपी की ही एक पेस्ट आपल्याला लावल्यानंतर त्यांची ती आग होणं, किंवा ते सोरियासिस म्हणजे एक प्रकारची फोडच असतात पाण्याने भरलेले आणि त्याने ते पसरत जातात आणि खूप त्रास होतो. त्याच्यात सुद्धा ही पेस्ट खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांचे रिझल्ट्स, आमच्याकडे ज्या मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये ह्या संदर्भात सगळे रिव्ह्यू घेतले जातात. त्याच्यात सांगितलं जातं की ही तिथेही खूप गुणकारी अशी ही पेस्ट आहे. सो अनेक ह्याचे असे उपाय तुम्हाला मी सांगितले तर तुम्हाला म्हणजे किती सांगू, देअर सो खूप असे वेगवेगळे उपाय ह्याच्यावरती, रोगांवरती याचा इफेक्ट या पेस्टचा होतो. तर अशी ही ॲटॉमिकची साऊथ कोरियन कंपनीची पेस्ट आहे. ही जर तुम्ही रेग्युलर वापरली तर डेफिनेटली तुमच्या भविष्य काळामध्ये जे काही दातांचे त्रास होणार आहेत, कारण नॉर्मली एज नंतर दातांमध्ये हा प्रॉब्लेम सुरूच होतो. इव्हन बेसिकली लहान मुलांना जर तुम्ही सुरुवातीपासून ही पेस्ट वापरली तर नक्कीच त्यांचे दात हे मजबूत राहतील, टिकाऊ होतील. हिरड्यांना होणारे काही प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाहीत आणि ठराविक वयापर्यंत ते छान टिकून राहतील. सो मी तुम्हाला नक्की असं सांगेन की ही पेस्ट आणि हा टूथपेस्ट, आपला टूथब्रश, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही नक्की वापरून बघा आणि मला त्याचे काही कमेंट तुम्ही देऊ शकलात तर नक्की द्या. ही 2 प्रोडक्ट सगळ्यात महत्त्वाची अशी म्हणून मी तुम्हाला खास पहिली त्याची ओळख करून दिली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं तुम्ही हे पण घेऊ शकता, लहान पण घेऊ शकता, मोठ्या 2 साईज आहेत. आणि ब्रशमध्ये कॉम्पॅक्ट ब्रश आहे, हा लहान मुलांसाठी आहे. मोठ्यांसाठी हे अशा प्रकारचे, ह्याच्यामध्ये कलर पण आहे, ब्ल्यू कलरचा आहे, पिंक आहे, व्हाईट आहे, येल्लो आहे. हे जर तुम्ही नीट बघितले तर त्याला किती ग्लो म्हणजे असा हे आहे बघा, एक प्रकारचं शायनिंग आहे. त्याचा रिचनेस बघा, त्याला पकडण्याची जी ग्रीप आहे हातात धरताना ती पण बघा, की आपण ब्रश करताना सुद्धा आपल्या स्वतःला काहीतरी एक असं फील येतं, रे वाह काय मी ब्रश घेतलाय हातात, मस्त ब्रश आहे. सो नक्की वापरून बघा. त्यानंतर मी पुढचं तुम्हाला ॲटॉमिकचं एक प्रॉडक्ट म्हणजे ह्याच्यातलंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये कसं आहे त्यांनी एक असं किट बनवलं आहे. या किटमध्ये त्यांनी टूथपेस्ट ठेवली आहे, त्यानंतर हा टूथब्रश आहे आणि ह्याच्याच जोडीने टूथपिक पण ठेवलंय. हे टूथपिक जे आहे दिसतंय तुम्हाला, हे आपण एरवी जे आपल्याकडे टूथपिक मिळतं ना ते आपण यूज अँड थ्रो करतो, बरोबर ना. हे अतिशय सॉफ्ट आहे, इम्पोर्टेड आहे. ह्याच्यावरती जे ब्रश दिसतोय तो इतका सॉफ्ट आहे की वेळेने तुमचे अगदी दातातली बारीक फट जरी असेल त्या फटीतून सुद्धा तुम्ही काही जर अडकलं असेल खाद्यपदार्थ तरी सुद्धा तो आरामात काढू शकता. आणि ती परमनंटली तुम्हाला मॅक्झिमम काळापर्यंत वापरायची, ती अशी नाही की यूज अँड थ्रो आहे. इतकी सॉफ्ट आणि असा छोटासा हा टूथपिक आहे. तर त्यांचं हे किट आहे एक, या किटमध्ये ते हा टूथपिक, एक ब्रश तुम्हाला मिळतो आणि ही टूथपेस्ट असते. हे हायजीनसाठी खूप सुंदर असं एक गिफ्ट पॅक पण होऊ शकतं. तुम्हाला भाऊबीज आहे किंवा रक्षाबंधन आहे किंवा कोणालाही असेच गिफ्ट द्यायचं साधं, तरी सुद्धा तुम्ही ते आरामात देऊ शकता. ह्याचं तुम्हाला नक्की फीडबॅक छान येतील.
किंवा ॲज अ ट्रॅव्हलिंग किट म्हणून पण ह्याचा उपयोग होतो. तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळेला एक चांगली एक हायजीन मेंटेन करणारी अशी टूथपेस्ट, टूथब्रश आणि टूथपिक तिन्ही तुमच्याबरोबर असणार आहे आणि ते पण एखाद्या सुंदर त्याने छानशा अशा पॅकमध्ये तुम्हाला पॅकिंग केलेलं आहे. त्याचा बॉक्स खूप डिसेंट आहे, म्हणजे देण्यासाठी पण छान आहे आणि स्वतःसाठी पण खूप छान असं प्रॉडक्ट आहे. ह्याला ओरल किट म्हणतात. हे ओरल किट पूर्ण घ्यायचं झालं तर याची किंमत 325 रुपये आहे. सो दिस इज द ओरल किट. नाव आपले 3 प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवले. सिंगल ब्रश घेतला तर 125, लहान असो वा मोठा असो. पूर्ण पूर्ण जर हा बॉक्स घेतला मी तुम्हाला दाखवलं ओरल किट तर त्याची 325 किंमत आहे आणि जर नुसती टूथपेस्ट घेतली तर 150ला आहे. जर मोठी घेतली तर ती 400ला आहे. जशी की फॅमिली असेल 4-5 जण जर फॅमिलीत असतील तर ही 50 ग्रॅम पेस्ट तुम्हाला जास्त होणार नाही, तर मग त्यावेळेला तुम्ही मोठी पेस्ट घेऊ शकता आणि त्याचे बाकीचे उपयोग जे आहेत ते तर तुम्हाला खूपच साथ देणार आहे. ह्या ॲटॉमीने अजून एक हे काढलेलं आहे प्रॉडक्ट, ते म्हणजे स्क्रबर भांड्यांचा. हा जो स्क्रबर आहे हा बघा किती म्हणजे त्याचा शेप किंवा त्याने ज्या पद्धतीने बनवलं आहे त्याला इथे एक छोटा होल दिलाय की ज्याच्यामुळे तुम्ही कुठेही त्याला हँग करू शकता. ह्या साईडला सॉफ्टनेस आहे, सॉफ्ट आहे का कारण तुम्हाला इथून डिश जे काही आहेत काचेचे ते तुम्हाला ह्याने साफ करू शकता, तुम्ही क्लीन करू शकता, म्हणून त्याला इथे सॉफ्ट ब्रश दिलेला आहे. आणि इथला जो आहे तो हार्डनेस आहे. हा कशासाठी आहे? भांडी घासण्यासाठी. तुम्ही ह्याने भांडी घासू शकता. या साईडने तुम्हाला सगळे क्रोकरी क्लीन करता येते. खूप छान असा हा स्क्रबर आहे. ह्याने भांडी पण पटापट लवकर त्याच्यातला ओशरपणा वगैरे निघतो. तसेच मेन क्रोकरी खूप क्लीन होते व्यवस्थित आणि मेन म्हणजे ह्याची ड्युरेबिलिटी आहे 6 to 8 मंथ. ह्याच्यामध्ये स्पंज आणि हे जे काही वापरलंय मटेरियल तर त्या पद्धतीने त्याची ड्युरेबिलिटी 6 ते 8 महिने आहे. आज आपण मार्केटमध्ये जे काही वापरतोय स्क्रबर्स ग्रीन कलरचे जे असतात ते तुम्ही मॅक्स टू मॅक्स किती 1 मंथ पण तुमचा तो जात नाही. ते हिरवे स्क्रबर असतात ते पूर्ण मऊ पडून जातात, त्याचा काही भांड्यांना उपयोग होत नाही आणि आपण कमीत कमी महिन्यातनं किती वेळा ते आणतो त्याचा काही हिशोब नसतो आपल्याकडे. पण मग हा जर तुम्ही ब्रश एकदाच आणाल पण तुम्हाला 6 ते 8 महिने आरामात जातो. 6 ते 8 महिन्यात तुमचे घरातले मार्केटमधले स्क्रबर तुम्ही किती वेळा आणता त्याचा तुम्ही जर हिशोब केला तर हे जास्त तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल. असा हा स्क्रबर आहे आणि उपयोगी छान आहे, वापरून वगैरे. तर सगळ्यात म्हणजे अँटी फंगल आहे. आता आपल्या घरात बायका येतात मुलकांनी ज्या काही पाया धुतात ते काय करतात बऱ्याचदा धुतात आणि तसंच मे बी काही वेळेला धुवत नाही, ते तसंच खरकटं लागलेलं असतं किंवा काय. तर ह्याला म्हणजे हे अँटी फंगल आहे, त्याला एक प्रकारचा वास बसतो बघा घासण्याला, तसा ह्याला बसत नाही. खूप छान असा हे ब्रश आहे, अँटी फंगल आहे, ड्युरेबिलिटी 6 to 8 मंथ आहे. दोन्ही बाजूंनी साधारण भांडी घासू शकता, पण जी ओशट कढया आहेत किंवा ओशट भांडी आहे ज्याच्यामध्ये आपण पुलाव केला आहे किंवा तळलेलं काही केलं तर त्याच्यासाठी एक वेगळं स्टीलचं स्क्रबर त्यांनी काढलेलं आहे. हा तुम्ही नॉर्मल घरातली जी किचनमधली भांडी त्याने घासायला खूप उपयोगी आणि सॉफ्ट आहे, हाताला लागत नाही असं हे एक प्रोडक्ट खूप छान आहे. त्याची किंमत 150 रुपये आहे. पण मी जसं तुम्हाला म्हटलं तसं मार्केटमध्ये तुम्ही जाऊन जे आणताय वारंवार आणावं लागतं, जे खूप मऊ पडून जातं, त्याचा काही भांड्यांवरती इफेक्ट पण दिसत नाही आपल्याला. तर हे एकदा वापरून बघा, नक्की आवडेल. जसं तुम्हाला म्हटलं मी तसं हे जसं आपण ह्याचं आणतो लोखंडी आणतो बघा घरामध्ये भांडी घासण्यासाठी, तर हे स्टीलमध्ये आहे आणि सॉफ्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जर तुम्ही स्क्रबर हा पण भांड्यांचंच आपण मराठीमध्ये म्हणून याला घासणी, जशी आपल्याकडे तो ग्रीन कलरचा स्क्रबर आहे तो सॉफ्ट होऊन जातो आणि लगेचच खराब होतो, तसा हा आपण भांड्यांना वापरतो किचनमध्ये क्रोकरी वगैरेसाठी. आणि हा जो आहे तो स्पेशली भांड्यांना आपण देतो बाईला की हे बघ आता काही गोष्ट आहे, तेलकट खूप झालं आहे, तेल पापड तळलेत अमुक तमुक, तर त्याला हा जो आहे हा पण 6 ते 8 महिने टिकतो. हा स्क्रबर भांड्यांचा आहे. भांड्यांमधलं जे भरपूर एखादी कढई ओशट होऊन जाते, आपण तेलकट काहीतरी पदार्थ बनवतो, स्पायसी बनवतो किंवा काही वेळेला जळतं, खाली लागतं ह्या भांड्याला कढईला, तर ते सुद्धा हे खूप सहजपणे काढून घेतो.
खूप असा जोर काढून आपल्याला त्याच्यावरती वर्क करा, एनर्जी आपली वेस्ट नाही जात, अशा प्रकारचा हा भांड्यांचा स्टीलचा स्क्रबर आहे. हा पण नक्की वापरून बघा. जे आपण गोष्टी वारंवार आणतोय महिन्याला, त्यापेक्षा एकदाच 150 रुपये ह्याचे पण तीच आहे, सेम प्राइस आहे, घालवाल पण तुम्हाला त्याची ड्युरेबिलिटी नक्की मिळणार आहे. सो अशा प्रकारची ही जी बेसिक प्रॉडक्ट्स आहेत, जी मी स्वतः वापरलेली आहेत, अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हाला मी त्याची माहिती दिलेली आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही नक्की ह्या प्रॉडक्ट्सचा अनुभव घ्या, वापरून बघा आणि तुमची वेल्थ करा. तुमची जे तोंडाचे जे काही आपण म्हणतो दातांचे, स्पेशली खूप आपण काळजी घेतो दातांची, तर ती त्यासाठी ही टूथपेस्ट आणि टूथपेस्ट तर नक्कीच वापरून बघा. आणि ह्या ॲटॉमीच्या कंपनीचे अजूनही काही प्रॉडक्ट्स आहेत जी मी स्वतः वापरणार आहे आणि इथून पुढचा व्हिडिओ मी त्यावरही टाकणार आहे. तर नक्की हे वापरून बघा. धन्यवाद.